पीक विमा कंपनीच्या उदासीन धोरणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। मागील वर्षी 2023 बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद व इतर तालुक्यांमध्ये निसर्गाचा लहरीपणा व सततचा पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन कापूस पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। एवढे पिकाचे नुकसान होऊन देखील अनेक शेतकरी पीक विमा मिळण्यापासून अजूनही वंचित आहेत। पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळावा यासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आपल्या नुकसानीच्या भावना लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला व पीक विमा कंपनीला सांगितल्या होत्या, परंतु आतापर्यंतही पीक विमा कंपनीने सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर ठेवून पीक विमा कंपनीने त्वरित सोयाबीन कापूस व रब्बीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा ही मागणी घेऊन युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी AIC 19 डिसेंबर रोजी पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले। MCN न्यूज मराठी करिता दिलीप पिंगळे, जळगाव।